नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे। या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11 बद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। 2027च्या वर्ल्ड कपसाठी कॅप्टन रोहित शर्माच असणार। मित्रांनो, रोहित शर्माने T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून T20 क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे आणि तो वन डे खेळत राहणार आहे। तर जय शहाने स्पष्ट केले आहे की 2025साठी चॅम्पियन ट्रॉफी जी होणार आहे त्यासाठी ही रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे आणि 2026ला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल हा होणार आहे, त्याच्यासाठी रोहित शर्मा कॅप्टन राहणार आहे आणि 2027च्या वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा कॅप्टन राहणार आहे असे जय शहाने स्पष्ट केले आहे। रोहित शर्माने 2023 या वन डे विश्वचषकात कॅप्टन्सी केली होती। त्यांनी सलग 10 सामने जिंकले होते, परंतु फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आणि रोहित शर्मा खूप नाराज झाला होता। आणि त्याच वेळेस जय शहाने स्पष्ट केले होते की T20 वर्ल्ड कपमध्येही रोहित शर्मा कॅप्टन्सी करणार आहे आणि रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली आपण बार्बाडोसमध्ये झेंडा काढेल असे त्याने भाकीत केले होते आणि झालेही तसेच। रोहित शर्माने झेंडा गाडला देखील। तर मित्रांनो, IPLमध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कॅप्टन्सी पदावरून हटवून लावले आणि हार्दिक पंड्याला नवीन कॅप्टन्सी पद केले होते। तेव्हाच सर्व लोकांना वाटत होते की रोहित शर्मा आता इंडियाचा कॅप्टन राहणार नाही। मुंबई इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा नाही, त्यामुळे इंडियाचा कॅप्टनही रोहित शर्मा राहणार नाही, त्याला डिसमिस करतील, त्याला कॅप्टन्सी पदावरून काढून टाकतील। त्याचवेळी जय शहाने स्पष्ट केले होते एका कार्यक्रमात की 2024च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच हा इंडियाचे नेतृत्व करेल, रोहित शर्माच इंडियाचा कॅप्टन राहणार आहे आणि तो रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली आपण बार्बाडोसमध्ये झेंडा काढू असे त्याने सांगितले होते आणि रोहित शर्माने वर्ल्ड कप देखील जिंकून दाखवला। जय शहाच्या शब्दाला त्याने जागे ठेवले, जय शहाचा शब्द त्यांनी पाळला आणि जय शहाने आता देखील स्पष्ट केले आहे की रोहित शर्मा T20 क्रिकेटमधून जरी रिटायर झाला असला तरी 2025च्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आणि 2027च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच इंडियाचे नेतृत्व करेल आणि या तिन्ही टुर्नामेंट आपण जिंकू असे त्याने सांगितले आहे। त्याने एक व्हिडिओ बनवला आहे, सोशल मीडियावर तो टाकलेला आहे, त्यामध्ये तो बोलतोय आणि त्याने 2024च्या वर्ल्ड कपसाठी सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत। रवींद्र जडेजा, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे T20 क्रिकेटमधून रिटायर झाले आहेत, तर त्यांनाही पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, 2027च्या वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा कॅप्टन राहील का? तोपर्यंत रोहित शर्माची फिटनेस तो चांगला ठेवू शकेल का? आणि 2027च्या वर्ल्ड कपला रोहित शर्मा खेळेल का आणि कॅप्टन राहील का? आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला। मराठी माणसाला मराठी माणूस सपोर्ट करू शकतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद, जय महाराष्ट्र।